नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण साधलंय बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवात करूया हेडलाईन्सना। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर, गो रॉयल विथ ऑक्सफर्ड। वैभव नाईकांनी राऊतांचं काम केलं नाही, बबन शिंदेंचा गौप्यस्फोट। सिंधुदुर्ग किल्ला आता टपाल पाकिटावर आणि कोकणच्या पदरी निराशा। कोकण सात लाईव्हचा स्पेशल रिपोर्ट। हेडलाईन्सचे प्रायोजक होते टायझर, गो रॉयल विथ ऑक्सफर्ड। आता पाहूया सविस्तर बातम्या। उपजिल्हा रुग्णालयाच्या संरक्षक भिंतीचं काम सुरू असताना त्या ठिकाणी जेसीबीचं काम करत होता। योग्य खबरदारी न घेतल्यानं हा अपघात घडला। यात मनीष महादेव देसाई गंभीर जखमी झाला होता। उपचारादरम्यान रविवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास गोवा बांबूळ इथं त्याची प्राणज्योत मालवली। 12वीचं प्रमाणपत्र आणण्यासाठी महाविद्यालयात जात असताना उपजिल्हा रुग्णालयासमोर त्याचा अपघात घडला। येथील काम करणारा जेसीबीचा फाळका त्याच्या मानेला लागून गंभीर दुखापत झाली। त्यानंतर त्याला अधिक उपचारासाठी गोव्यात हलवण्यात आलं। उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। देसाईंचा तो एकुलता एक मुलगा होता। त्याच्या अपघाती जाण्यामुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय। त्याच्या मित्र परिवारासह सावंतवाडीत शोककळा पसरली आहे। अभिमानास्पद बातमी। ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला आता टपाल पाकिटावर झळकणार आहे। भारतीय डाक विभागाच्या वतीनं या विशेष टपाल पाकिटाचं अनावरण मालवणात झालं। दरवर्षी डाक विभागामार्फत देशातील विशेष महत्त्व असलेल्या ऐतिहासिक वास्तू, संस्था, निवडक उत्पादनं, सांस्कृतिक वारसा यांचं विशेष टपाल पाकिटाच्या रूपानं प्रकाशित करून सन्मानित करण्यात येतं। या अनुषंगानं सिंधुदुर्ग डाक विभागानं सिंधुदुर्ग किल्ल्याचं ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन त्याबाबत विशेष टपाल पाकिट प्रकाशित करण्याबाबतचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे मंजुरीसाठी घेण्यात आला होता। हा प्रस्ताव त्वरित मंजूर करण्यात आला। रविवारी 9 जूनला मालवण प्रधान डाकघर इथं चीफ पोस्ट मास्टर जनरल महाराष्ट्र सर्कल किशन कुमार शर्मा यांच्या हस्ते सिंधुदुर्ग किल्ला या विशेष टपाल पाकिटाचं अनावरण झालं। यावेळी पोस्ट मास्टर जनरल गोवा रिजन RK जायभाये, पोस्ट मास्टर जनरल महाराष्ट्र सर्कल अमिताभ सिंग, डाक निदेशक मुख्यालय महाराष्ट्र सर्कल अभिजित बनसोडे, डाक निदेशक गोवा रिजन रमेश पाटील यांसह बहुसंख्य टपाल अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। ये रेगुलर देर है, लेकिन बहुत अच्छा आज एक मौका है जब पूरे सर्कल के यहाँ पे ऑफिसर्स बैठे हैं और आप सब लोग रविवार के दिन यहाँ पर उपस्थित हुए हैं। तो मैं थोड़ा सा इसके बारे में जानकारी ले रहा था। तो ये आज शायद करीब 160 साल नहीं 360 years we are in that year when this fort was started construction, and an architect from Goa, from Portuguese, has come to help in building this fort, and this fort was that coastline from the Marathas, which is to take care against the invasions of the war from all the foreign powers like French, Dutch, Portuguese, British, and one more very important, the Jajira Fort, the Siddhis. So this was like that kind of a very strategic, and so this is good to remember. So I feel the special cover on this fort is giving us that occasion to remember and commemorate that valor and bravery which I set up by Chhatrapati Shivaji Maharaj was started, and still we feel really good and attached to that feeling which has started during that time. On the sidelines, I want to say that it's an occasion where I think some few years back there was some meeting happened in Marwan. I get to know that around 15 years back. So 15 years after we have come again from the entire circle team, and we are reviewing something which is known for India Post, that is mail review, and there may be some points which needs review in terms of making it good. So I think all of you, most of you, maybe the postal people here, so I feel that this is the occasion where we actually look back and see what best can be done, and the only testimony can come from our customers. If we can show that in the coming few weeks
that they say, oh, the Mumbai mail is getting delivered in Malwan, Sindhudur, Ratnagiri, all this area next day. I think then the visit and the congregation of this group is successful. And I feel that all the officers who have put in good effort in terms of reviewing the entire arrangements and seeing that we are able to reach to the customer in very, very fast and generally the next day or at the most D+2. That is how it must be looked at, and we must utilize this brainstorm which is happening in such minute way, in detail, when we are able to look at entire arrangements of this region. And Goa is a gateway for rest of the Maharashtra and rest of the country. So I think Goa is going to be very important going forward. And now we are having more and more airports coming in. I think Sindhudur also has got an airport now. So all these airports we should start utilizing, look at them, our gateways to connect to the rest of the country. And from that point, these are important occasions to see that we are able to review our things, which sometimes may become little out of tune, and use this opportunity. So I think thanks to the Waste Division, which has put everybody onto the kind of a push to come and then see it here. Actually, we are doing a lot of things sitting in our offices, maybe Pune, maybe Goa, maybe Mumbai, but when we come to the ground, then many things come out. And they come out and they share the real details. So I think this occasion is really very, very fruitful. What I gather from the team, that we are able to pinpoint many things, and all these things should get translated into the faster, efficient, and more accurate delivery of mail and pickup also, the booking also for the India Post. So thank you for this occasion. Thank you for commemorating this occasion of 360 years of setting up of construction of this port. Recently, we have celebrated 350 years of the Shivaji Maharaj coronation in Raigad, and now this is the another occasion. So I think we are using all the right opportunities and occasions to commemorate something which is very near and dear to our heart. So once again, thank you, and all the best for the efforts which are being made here and being done by the team. Thank you. आमदार वैभव नाईक यांनी लोकसभा निवडणुकीत विनायक राऊत यांचं कामच केलं नाही असा गौप्यस्फोट शिवसेना शिंदे गटाचे कुडाळ मालवण विधानसभा क्षेत्र प्रमुख बबन शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केलाय. लोकसभेचं इलेक्शन झालेलं आणि सन्माननीय नारायण साहेबांना भरघोस लोकांनी म्हणजे भरघोस मतदारांनी मतदान केलं आणि ते निवडून आले. आणि प्रथम भाजपच्या ह्या मतदारसंघामध्ये कधीच उमेदवार नव्हता, तो ह्या टायमाला महायुतीमधून ते भाजपच्या निशाणीवर नारायण साहेब निवडून आले. त्याबद्दल प्रथम आम्ही सर्वांच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो. आणि दुसरा विषय, ज्या शिवसेना भाजप युती ज्या अर्थात आपण एक खालीचा वाटा उचलला आणि सर्व कार्यकर्ते मालवण तालुक्यातील आणि कुडाळ तालुक्यातील त्या तालुक्यातील पदाधिकाऱ्यांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो. आणि जे आपल्याला विधानसभे मतदारसंघामध्ये जे लीड भेटलेलं आहे ते 28,000चं लीड भेटलेलं आहे. आणि त्यामधून ह्या मतदारसंघामध्ये कधीच भाजपची निशाणी नव्हती, हे म्हणजे तुम्हालाही माहिती आहे. तर ह्या टायमाला ज्या लोकांनी प्रतिसाद दिला असाच आम्हाला विधानसभेला साथ मिळेल अशी आम्ही आमच्या मनात असं मानलेलं आहे की आम्हाला सुद्धा ह्या टायमाला आमदारकीच्या टायमाला आमचा स्वतःचा आमदार म्हणजे महायुतीचा आमदार आपला निवडून येईल असं आम्हाला सर्वांना एक आमची मनाची इच्छा झालेली आहे. इच्छा आहे म्हणजे मनात आम्ही ठाम मानलेलं आहे की ह्या टायमाला आम्हाला आमचा आमदार धनुष्यबाण निशाणीवरचा आमदार निवडून येईल. आणि या विधानसभा मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थात एवढं मतदान झालं आहे तर मी असं म्हणतो की ह्या टायमाला कदाचित आमदारांनी कामच नाही केलं असं वाटते मला. कारण विनायक राऊतांचं इलेक्शन होतं त्या टायमाला ह्या वेळी हे एवढं मतदान होणं म्हणजे एक धोक्याची घंटा आहे पुढची. आणि ह्या मतदारसंघामधून आमचा उमेदवार
महायुतीचा उमेदवार नक्कीच निवडून येईल, कारण 28,000 मताधिक्य जास्त आहे या लोकसभेच्या उमेदवारांना. आणि ह्या वाटचालीच्या पुढच्या वाटचालीस आम्ही सर्वजण एकत्र राहून दोन्ही मतदारसंघामध्ये 28,000चं आम्ही 35,000 कसं होईल ह्याच्या प्रयत्नामध्ये आहोत आणि ह्या प्रयत्नाने आम्ही पुढचं काम करणार आहोत. महायुतीचे जे आम्ही काम करतेवेळी खरोखर निलेश राणे साहेबांचं आणि मालवण तालुक्यातली भाजपच्या कार्यकर्त्यांचं खूप एक धडाडीचं काम होतं. आणि ह्या कामातून आपण घरोघरी पोचलो आणि घरोघरी पोचून निलेश राणे साहेबांनी बारीक छोटी छोटी मिटिंगी घेऊन, मोठे मिटिंगी, छोटे मिटिंगी घेऊन लोकांना कन्व्हिन्स केलं आणि ते कन्व्हिन्स केल्याच्या माध्यमातून हा मोठा एक वेगळा रिझल्ट आपल्याला आला आहे. उद्या येणाऱ्या विधानसभेला भरघोस मताने विजयी करून आपल्या उमेदवाराला आम्ही या समोरचा उमेदवार कोणी असू दे उबाटाचा त्याचा मत पराभव हा 100% आम्ही करणार. लोकसभेला दाखवून दिलं, आता विधानसभेला आमदार वैभव नाईक यांची वेळ आली आहे, असा इशारा शिवसेना शिंदे गटाचे मालवण तालुका प्रमुख राजा गावकर यांनी पत्रकार परिषदेत केलाय. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये युतीचे उमेदवार म्हणून आदरणीय राणे साहेबांचा जो विजय झाला त्याच्याबद्दल आम्ही मालवण तालुक्याच्या वतीने त्यांचे खूप खूप अभिनंदन करतोय. त्यानंतर विनायक राऊत साहेबांना रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग तुलनात्मक बघायला गेलं तर सिंधुदुर्गच्या जनतेने पूर्णपणे नाकारलं. एक गोष्ट. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की आज गावागावात, शहरात आणि गावागावात फिरताना असं आढळून आलं की उबाटाचे कुठचेही कार्यकर्ते, पदाधिकारी आम्हाला फिरताना, प्रचार करताना दिसले नाही. काही ठिकाणी त्यांच्या सभा झाल्या, काही ठिकाणी खळा बैठका झाल्या, पण अशा ज्या पद्धतीने प्रचार केला पाहिजे होता, कारण ते पूर्णपणे अशा आविर्भावात वागत होते की जशी आदरणीय राणेसाहेब विरोधात उभे राहिल्यामुळे आपल्याला काही फरक पडणार नाही ह्या आविर्भावात सगळे कार्यकर्ते वावरत होते. त्याच्यामुळे तळागाळापर्यंत आपले भाजपचे कार्यकर्ते, रवींद्र चव्हाण, पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेबांची जी रणनीती होती, त्याच्यानंतर आदरणीय दीपक केसरकर साहेबांची जी त्यांच्या मतदारसंघातली प्रचार करण्याची जी पद्धत, त्यांची जी रणनीती, याच्यामुळे आपल्याला जिल्ह्यामध्ये, संपूर्ण जिल्ह्यामध्ये काम करताना एक वेगळा अनुभव आला. आणि कशा प्रकारे तळागाळाच्या कार्यकर्त्यांपर्यंत, पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांपर्यंत, जनतेपर्यंत कसं पोचायचं आणि कशा पद्धतीने प्रचार करायचा याची एक नियोजनबद्ध आखणी ही आखली गेलेली होती आणि त्याचाच प्रत्यय म्हणून हा विजय आपल्यासमोर दिसतोय. गोष्ट विरोधी पक्षाच्या आमदारांचं म्हणायचं झालं तर त्यांचं कसं आहे की त्यांना नवीन कार्यकर्ते मिळाले की ते जुन्या कार्यकर्त्यांकडे पाठ फिरवतात. हे त्यांचं अगदी पहिल्यापासूनचा स्वभाव आहे. ज्यावेळी आम्ही राष्ट्रवादीतून शिवसेनेकडे ज्यावेळी आम्ही प्रवेश केला दीपकभाई सोबत, त्यावेळी पण त्यांची अशीच होती की एका साईडला विनायक राऊत आम्हाला सभा घेऊन, मीटिंग घेऊन आम्हाला सांगायचे की तुम्ही सगळेजण आमच्यासाठी देव म्हणून आलात वगैरे वगैरे माझ्यासाठी. पण एका ठिकाणी आमदार हा आम्हाला कधीच विचारत नव्हता, कारण त्यांना कसे हे होती की नवीन आल्यानंतर जुन्यांना विसरायचं, आम्ही जुन्या झालो की आम्हाला तो विसरला. त्या गोष्टी आता घडून गेल्या, पण त्याचा प्रत्यय आता उद्या जो विधानसभेचं निवडणूक जी येते त्याच्यामध्ये आम्ही दाखवून देऊ. कारण काही जणांना असं वाटत होतं की मालवणमधून राजा गावकर आणि बबन शिंदे गटामध्ये गेले तरी काय फरक पडणार नाही, पण तो काय फरक पडतो आणि काय नाही पडतो याची प्रचिती आता लोकसभेच्या इलेक्शनमध्ये आम्ही करून दिली. भले ती कुठच्याही प्रयत्नाने असू दे, कोणाच्याही अनुभवातून असू दे, कशी असू दे, पण ती प्रचिती आम्ही आणून दिली. एक गेली सीट, आता दुसरा नंबर आमदारकीचा आहे. आमदारकीमध्ये आमची तर अशी इच्छा आहे की आमदारकीमध्ये महायुतीचा जो आमदार असेल हा आमदार धनुष्यबाण ह्या निशाणीवरच उभा असावा. ही कुडाळ आणि मालवण विधानसभा मतदारसंघाची जी उमेदवारी आहे ती महायुतीतून जो कोण वरिष्ठ उमेदवार देतील तो उमेदवार धनुष्यबाण ह्या निशाणीवरतीच ही निवडणूक त्या उमेदवाराने लढवली पाहिजे, अशी आमची एक प्रामाणिकपणे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची आमची इच्छा आहे. आणि देव करो ही इच्छा आमची पूर्ण हो. बहुसंख्य मताने आम्ही अगदी जीव लावून नियोजनबद्ध आखणी करून ही सीट आम्ही निवडून आणू.
आणि आता जी ह्याच्यानंतर विधानसभा लोकसभेच्या इलेक्शन निवडणुकीनंतर जर आता कोणाची पाळी असेल तर ती आमदारांची पाळी असेल. कारण आता 2 टर्म झालेले आहेत आणि आपल्याकडे इतिहास आहे 2 टर्म नंतर 3रा टर्म आम्ही करू देणार नाही आणि ह्या आमदाराला तर आम्ही कसंच देणार नाही. आणि बोललो याच्या अगोदर जे बोललो ते आम्ही आता लोकसभेच्या इलेक्शन निवडणुकीमध्ये आम्ही करून दाखवलं. हेच बोलतोय आता आणि हे आम्ही विधानसभेच्या इलेक्शनमध्ये करून दाखवू. देवगडात पावसामुळे शेतकरी राजा सुखावलाय. शेतीच्या कामांना सुरुवात झाली आहे. परिसरातील शेतीची कामं आता जोमानं सुरू झाली आहेत. मृग नक्षत्रापासून सुरू झालेल्या पावसानं शेतकरी राजा सुखावलाय. मिरगाच्या पावसाला साधारण जून महिन्याच्या 7-8 तारखेपासून सुरुवात होते आणि आता पावसानं सुरुवात केली आहे. पावसानं जोर धरला असून या आगमनानं शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे. नांगरणी, रणी, उकळ या कामांना सुरुवात झाली आहे. मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच काही शेतकऱ्यांनी पेरणी केली होती. पाऊस सुरू झाला त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साह संचारलाय. आता जोमानं शेतीच्या कामांना सुरुवात झाली आहे. येरे येरे पावसा म्हणत बळीराजा सध्या पावसाची आतुरतेने वाट पाहत होता. मिरग झालेला आहे. मिरगाबरोबरच लोकांनी जे आहे ती शेतीच्या कामांना जी आहे ती सुरुवात केलेली आहे. येथे काही शेतकरी आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांनी कशा प्रकारे जे आहेत शेतीची कामाला सुरुवात केली आहे. काय सांगाल? यावर्षी पाऊस जो आहे तो मिरगाच्या आदल्या दिवशी सुरू झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी मिरगाच्या आदल्या दिवशी म्हणजे 6 तारीखपासूनच भात पेरणीला सुरुवात आमच्या गावामध्ये केलेली आहे. मृग नक्षत्राच्या शुभमुहूर्तावर सुद्धा काही शेतकऱ्यांनी यावेळी भात पेरणी केली. आजही या ठिकाणी बऱ्याचशा शेतकऱ्यांनी भात पेरणी केलेली आहे. आणि पाऊस चांगल्या पद्धतीने झाल्यामुळे या पहिल्या प्रथम उकळणी जी आहे त्या उकळणीला सुद्धा सुरुवात आजपासून शेतकरी करत आहेत. त्याचप्रमाणे आता जर पाहिलात की शेतीची जी पारंपरिक पद्धत जी कुठेतरी बदलत आहे त्याबद्दल काय सांगाल? खरं आहे, पारंपरिक शेतीला आता शेतकऱ्यांनी थोडासा छेद दिलेला आहे. आता शेतकरी बहुतांशी यांत्रिकीकरणाकडे वळला आहे. आमच्या गावात बऱ्याच शेतकऱ्यांनी आता टिलरच्या माध्यमातून नांगरणी करून भात पेरणी केली आहे. उकळणी आणि चिकलणीसुद्धा टिलरच्या माध्यमातून होते. शेतकरी जो आहे तो पारंपरिक शेतीकडे होता, परंतु आता शेती महाग झाल्यामुळे यांत्रिकीकरणाकडे वळलेला आहे. त्याचबरोबर जे आहे ते काही राज्य आहेत जी विकसित आहेत ज्यांच्याकडे 100% साक्षर ती राज्य आहेत. केरळसारखी राज्य आहेत. त्या ठिकाणी पर्यटन त्याबरोबर शेतीचा देखील विकास होत आहे. तर त्याप्रमाणे कोकणात देखील शेतीचा विकास व्हायला पाहिजे तेवढा होत नाही आहे. काय सांगाल? खरं आहे, केरळसारखं सुशिक्षित राज्यसुद्धा शेतीकडे वळलेलं आहे. परंतु आपल्या देशात सिंधुदुर्ग जिल्हा 100% साक्षर समजला जातो. परंतु दुर्दैवाने असं म्हणावं लागेल की शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपल्या लोकांचा हा खूपच वाईट असल्यामुळे इथला तरुण जो मुलगा आहे हा शिक्षण झाल्यानंतर नोकरीच्या निमित्ताने मुंबई, पुणे यासारख्या शहरामध्ये जातो. त्यामुळे शेती ही कमी प्रमाणात या ठिकाणी व्हायला लागली. दुर्दैवाने सिंधुदुर्गातील शेती यावर्षी टक्केवारीच्या प्रमाणात 30% कमी प्रमाणात आली असं निदर्शनास यावर्षी दिसून येत आहे. या मुलांनी कुठेतरी या ठिकाणी थांबून आपले पारंपरिक शेती जी वडिलोपार्जित शेती आहे या शेतीकडे लक्ष पुरवलं पाहिजे आणि त्यातून आधुनिक शेतीकडे जोड देऊन त्याला पूरक व्यवसाय करून या शेतीची निगा राखली पाहिजे आणि त्याच्यातून उत्पन्न मिळवलं पाहिजे. नक्कीच. तर काय सांगाल की शेतीची खते जी आहे ती महाग होण्यामागचं नेमकं कारण काय आहे? खरं आहे, शेती ही परवडत नाही याला कारण म्हणजे महाग झालेली खतं आणि त्याचबरोबर अनेक रोग या ठिकाणी जे शेतीवरती पसरतात. त्यामुळे कीटकनाशकांची फवारणीसुद्धा आता करावी लागते. पूर्वीच्या काळी कीटकनाशकांची फवारणी करावी लागत नसे, परंतु आता ही फवारणी या ठिकाणी करावी लागते. शेतीत खतांची किमती भरमसाठ वाढलेल्या आहेत. सरकारने कुठेतरी याकडे लक्ष दिलं पाहिजे. शेतकऱ्यांची आवश्यक गोष्ट आहे खत, बी बियाणे याकडे पुरवठा केला पाहिजे. बी बियाणे खतांवरती असलेले जे GST आहे ही GST या ठिकाणी रद्द केली पाहिजे आणि शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळून अल्प दरामध्ये या सुविधा उपलब्ध करून दिल्या तर मोठ्या प्रमाणात तरुण शेतकरी जे आहेत ते शेतीकडे वळतील आणि त्यांना मोठ्या प्रमाणात नफा या शेतीच्या माध्यमातून होईल. तसेच चांगल्या तऱ्हेचा दरसुद्धा या ठिकाणी आमच्या भात उत्पादक शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे, भाताला मिळाला पाहिजे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. भात शेतीबरोबर आणखी कोणती शेती या ठिकाणी आपल्या गावामध्ये केली जाते? तळवडे गावामध्ये भात शेतीचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं आणि त्याची विक्री खरेदी विक्री संघा माध्यमातून सरकारकडे केली जाते.
त्याचबरोबर नाचणीचंही उत्पादन शेतकरी आमच्या गावामधून घेतात. नाचणी आणि भात शेती ही पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात घेतली जाते, तर उन्हाळ्यामध्ये भुईमूग, कुळीथ आणि कडधान्यांची जी पिकं आहे आणि भाजीपाला ही पिकं उन्हाळ्यामध्ये घेतली जातात. परंतु पावसाळ्यामध्ये मात्र भात आणि नाचणी ही शेतकरी या दोन पिकांचं उत्पादन घेतात. पुढील दिवस शेतीसाठी कसे राहतील काय सांगाल? खरं म्हणजे शेतकऱ्याला बळीराजा म्हटलं जातं. शेतकरी जगला तर सगळी लोक जगतील असे मन पूर्वापार आहे आणि त्यामुळे शेती ही आवश्यकच आहे. प्रत्येकाने शेती केली पाहिजे. शेतीतून उत्पादन मिळेल तरच लोकांना अन्नधान्य खायला मिळेल आणि शेतीसाठी भविष्यात दिवस हे चांगले आहेत. प्रत्येकाला अन्नधान्याची आवश्यकता असते. अन्नधान्याशिवाय कोणीही जगू शकत नाही. त्यामुळे प्रत्येकाने थोडी ना थोडी शेती ही केलीच पाहिजे आणि त्यामुळे निश्चितच शेतीला सुखीचे दिवस येतील. पण अशी व्यथा काही ठिकाणी मांडली जाते की शेतकऱ्याच्या मुलाला लग्न होताना तिथे कुठेतरी अडचण निर्माण होते, त्याबाबत आपण काय सांगाल? ही गोष्ट खरी आहे. विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ही वास्तव परिस्थिती आजच्या दिवसामध्ये दिसते. जो मुलगा या ठिकाणी शेती करण्यासाठी राहतो तर त्याला विवाहासाठी मुलगी मिळत नाही. कारण मुलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा मुंबईवाला चाकरमानी नवरा पाहिजे अशी गोष्ट असते आणि विशेषतः मुलींमध्ये आहेच, परंतु त्यांच्या आईवडिलांमध्ये म्हणजे पालकांमध्ये सुद्धा ही गोष्ट प्रामुख्याने आहे की मुंबईवाला जावंही पाहिजे. त्यामुळे विवाहाच्या दृष्टिकोनातून सर्वच मुले या ठिकाणी शिक्षण झाल्यानंतर मुंबईला जातात. त्यामुळे तरुण मुले या ठिकाणी नसल्यामुळे शेतीची जी वाढती लोकप्रियता होती ती घटत जाऊन उत्पादन क्षमता या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कमी झालेली आहे. पण ती जर त्यांना मुलींना जर मेहनतच जर करायची असेल, त्यांना मुंबईलाच जायचं असेल तर त्यावर आपण काय सांगाल? या ठिकाणी खरं म्हणजे मुलींपेक्षा त्यांच्या पालकांनी दृष्टिकोन हा बदलला पाहिजे. कारण मुलगा इथे राहिला तर स्वतःचा हक्काची या ठिकाणी शेती करतो. तो नोकरी करून पैसा मिळवण्यापेक्षा उद्योगधंदा कुठेतरी केला पाहिजे आणि शेतीला पूरक व्यवसाय जर असेल तर निश्चितच या ठिकाणी चांगले दिवस हे प्रत्येक तरुण मुलाला या ठिकाणी भविष्यात आहेत. त्यामुळे शेतीबरोबर जोडधंदा करावा आणि त्यातून उत्पन्नाचं साधन वाढवून नफा मिळवावा अशी माझ्या प्रत्येक तरुण शेतकरी मित्रांना किंवा तरुण मुलांना विनंती आहे. त्यांनी शेती आणि शेतीपूरक उद्योगातून आपला व्यवसाय या ठिकाणी वाढवावा. आता केरळसारखा राज्य आहे जे पूर्ण साक्षर आहे, पण त्या ठिकाणी पण चांगल्या प्रकारची शेती केली जाते. तिकडचं असं विषय म्हणत नाही की बाबा कुठेतरी मोठ्या शहरात जावं, पण त्याबद्दल आपण काय सांगाल? हा तिथला मानसिक दृष्टिकोन आहे, मानसिकता आहे तिथल्या शेतकऱ्यांची केरळच्या, की आपण आपल्या राज्यामध्ये राहावं, आपल्या घरी राहून शेती करावी आणि चांगलं उत्पन्न साधन म्हणून सदन व्हावं. परंतु आपल्या जिल्ह्यातील म्हणा किंवा महाराष्ट्रातील लोकांची मानसिकता या ठिकाणी शेतीच्या बाबतीत थोडीशी दुर्दैवी दिसते, निराशजनक दिसते. त्यामुळे इथला तरुण वर्ग जो आहे तो नोकरीच्या निमित्ताने मोठ्या शहरांमध्ये जातो आणि शेतीकडे या ठिकाणी त्यामुळे संख्या जी आहे ती घटलेली दिसते. नक्कीच. तर आपण कशा प्रकारे जी आहे ती शेतीबाबत सिंधुदुर्ग किंवा देवगड येथील शेतीच्या बाबत आपण जाणून घेतलं. कोकण साध लाईव्हसाठी नागेश दुखंडे, देवगड. गेली 8 वर्ष सतत प्रस्ताव पाठपुरावा करून सुद्धा शासन दखल घेत नसल्यानं आसोली सकराळवाडी येथील शेतकरी बांधव आणि भगिनी यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. कोणीही दखल घेत नसल्यानं आंदोलनाचा इशारा शेतकरी बांधवांनी दिलाय. या अनुषंगाने शेतकऱ्यांचे नेते शरदचंद्र पवार यांच्यावर विश्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीमध्ये कोकण विभाग महिला अध्यक्ष अर्चना घारेपरब यांच्या उपस्थितीत शेतकरी बांधवांनी जाहीर प्रवेश केलाय. भर बांधावर भर पावसामध्ये शेतकरी बांधवांचा प्रवेश पार पडला. झेंडो पकडून कुटुंब जास्त म्हणा, कारण ती पण वाडी आहे ना तिकडून, त्या साईडची जी वाडी आहे ना, आता त्या लोकांचा रस्ता खायचा बाजूला गावच्या सकराळवाडीमध्ये आहे. तुम्ही सगळे बघताय की इथे आम्ही शेतामध्ये आहोत, जिथे शेतकरी शेती करू शकतात असा हा सुपीक असा भाग आहे आणि शेजारी एक व्हाळ वाहतोय आणि तो वाहता व्हाळ जो आहे तो पावसाळ्यामध्ये तुडुंब भरतो आणि ते सगळं पाणी या शेतामध्ये येतं आणि जवळपास 40 ते 50 एकर क्षेत्र हे पाण्याखाली जातं आणि ही जमिनीवर कोणताही शेतकरी मग शेती करू शकत नाही. आज पाऊस चांगला कोकणामध्ये पडतोय, शेती करण्याचे दिवस आहे, पण आमचे सगळे शेतकरी आज अतिशय दुःखात आहेत, नाराज आहेत, त्यांना काही करता येत नाही. आणि हे आजची गोष्ट नाही, ही सातत्याने 8 वर्ष हे सगळेजण प्रतीक्षेत आहे की कधी आम्हाला सरकार मदत करणार आणि त्या वाहत्या व्हाळाला वेगळी दिशा करून ह्या शेतीत येण्यापासून रोखणार याची सगळेजण वाट बघतायत, पाठपुरावा करतायत.
एवढी कागदपत्र साठली प्रत्येक अधिकाऱ्याकडे, पण कुठल्याही अधिकाऱ्याला प्रशासनाला जाग येत नाहीये. त्यामुळे आमच्या ग्रामस्थांवर खूप मोठा अन्याय होतोय. आज भर पावसात सगळेजण इथे आलेत आणि खरंच शेतकऱ्यांच्या वतीने मला सांगावंसं वाटतं की हे सगळे शेतकरी जर याच्यात कोणी दखल घेतली नाही तर भर पावसात इथे आंदोलन करतील असा इशारा या संतप्त शेतकऱ्यांनी इथे दिलेला आहे. आणि आम्ही सगळे शेतकऱ्यांबरोबर आम्ही आज इथे उतरलो आणि आज पाहणी पण केली आणि त्यांची मागणी रास्त आहे आणि त्यांच्याबरोबर आम्हीही आंदोलनात असू असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करते. आणि सरकारला कशी जाग येत नाही ते आम्ही बघू असा इशाराही आम्ही त्यांना देतो. होतोय की आज या आसोली गावच्या सक्रारवाडीमध्ये शेतामध्ये आज भर पावसामध्ये आमचे शेतकरी बांधव आणि आमचे काही इतर पदाधिकारी होते ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतायत आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज ही सगळी मंडळी पक्षात येत आहेत. त्यामुळे खरंच अतिशय आनंदाचा दिवस आम्हा सगळ्या राष्ट्रवादी परिवारासाठी आहे. आणि ते ज्या म्हणजे इच्छेने ज्या उत्साहाने येत आहेत त्यांच्या काही कामं असतील काय नक्की आम्ही त्यांच्या या कामामध्ये त्यांना मदत करू आणि त्यांचं राष्ट्रवादी परिवारामध्ये सहर्ष आणि खूप मनापासून मी स्वागत करते. आणि नक्की तुमच्या सुखदुःखात तुमच्या अडचणीत आम्ही उभे राहू असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करते. आणि तुमची अडचण ती आमची अडचण आणि त्याच्यासाठी आम्ही पाहिजे ते पाऊल उचलू, उपोषण करू, रस्त्यावर बसू आणि हे जे तुमचं काम आहे त्याच्यासाठी नक्की पाठपुरावा करण्यासाठी, काम करण्यासाठी, आवाज उठवण्यासाठी आम्ही सगळे बांधील राहू असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करते. त्या ताईंचा जो एक्सपिरियन्स आणि त्यांचं जे काम आहे आणि आजच्या परिस्थितीत कामालाच मोल आहे आजच्या ह्या परिस्थितीत आणि जो काम करणार तो टिकणार इथे. मग त्या कामाच्या जोडीला जो आज मी त्यांना आज जे मी प्रवेश करते ते काम आणि माझ्या शेतकऱ्यांसाठी त्यांच्या बरोबर राहून लढणं हेच माझ्यासाठी हे आहे. पक्ष सगळ्यात पक्ष असतात, सगळं हे असतं, आम्ही काही म्हणत नाही, पण शेवटी माणूस म्हटल्यानंतर त्याच्या ज्या गरजा आहेत काय आहेत ते पूर्तता करण्यासाठी जो माणूस पुढाकार घेऊन चांगल्या प्रकारे आपल्याला प्रोत्साहन देतो त्या माणसांची मी कायम पाठीशी. वेंगुर्ले शहरातील ग्रामीण भागातून येणाऱ्या छोट्या भाजी विक्रेत्या महिला तसेच ग्रामीण भागातील इतर वस्तू विक्रीला घेऊन येणाऱ्या विक्रेत्यांना भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या माध्यमातून पावसापासून बचावासाठी मोठ्या छत्रांचं वाटप करण्यात आलं. आम्हाला विशाल परब या साहेबांनी छत्री वाटून दिलेली आहे. आम्ही उन्हात पावसात बसतो याचा विचार त्यांनी केलेला आहे. आमची खूपच गैरसोय होत होती, पावसात भिजायला होत होतं. त्यामुळे सगळ्यांना त्यांनी मापून सगळ्यांची नावं घेऊन योग्य रीतीने भांडण तंटण न करता छत्रे वाटप केलेले आहे. त्यामुळे आम्ही सर्वजण त्यांचे भरपूर आभारी आहोत. आम्ही वेंगुर्ला, हे ओडकोन, वेतोरा, आडेली, तेंडोली, उभागंडा इथे येऊन लोकांची भाजी घेऊन भाजी विकत असतो. भाजी विकताना आम्हाला खूप त्रास होतो पाण्याचा. त्यामुळे आता आमची गैरसोय होती ती त्यांनी चांगल्या रीतीने पार पाडलेली आहे. त्याबद्दल आम्ही सर्वजण त्यांचे आभारी आहोत. आज या ठिकाणी वेंगुर्ला शहरामध्ये आणि वेंगुर्ल्यातील पंचक्रोशीमध्ये खूप आगळा वेगळा कार्यक्रम आज सर्व मंडळींकडून सुरुवात करण्यात आला आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीने आणि सन्माननीय आपल्या या मतदारसंघाचे शिल्पकार रवींद्रजी चव्हाण साहेब, सन्माननीय राणे साहेब यांच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम असे राबवले जातील. परंतु काही आपले मोलमजुरी करणारी मंडळी आहेत, काही जणांना मिळाले नसतील, त्यांना सुद्धा सन्माननीय देसाई साहेब आणि त्यांची पूर्ण भाजपची टीम आमची संपूर्ण सर्वांना पोच करतील, नियोजन करतील. मला वाटतं जिल्ह्यामध्ये 1 नंबरचा मतदारसंघ हा वेंगुर्ला आहे आणि वेंगुर्ल्यातील सगळी मंडळी आमची तळागाळातून आलेले सगळे कार्यकर्ते आणि ज्यांना जी माणसं रस्त्यावर, जमिनीवर आणि बाजारपेठेमध्ये बसतात यांच्याकडे केव्हा पाहिलं जात नाही. एक सर्वसामान्य लोकांसाठी काहीतरी वेगळा उपक्रम आमच्यासारख्या लोकांनी केला आहे, त्याला आपण सर्वांनी मान्यता द्यावी. कारण एखाद्याला नाही मिळालं तर नाराज होऊ नये. देसाई साहेब आणि त्यांची टीम नक्कीच त्यांना पोच करतील याची व्यवस्था आम्ही करू. परंतु असे आगळे वेगळे कार्यक्रम विशाल परब म्हणा, चव्हाण साहेब म्हणा, राणे साहेब म्हणा, देसाई साहेब म्हणा, सगळी मंडळी आम्ही तुमची आहोत. तुम्ही आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आम्ही आलो. आज कोणतंही इलेक्शन नाही, काही नाही, परंतु एक प्रेम आहे तुमच्याबद्दल. आम्ही हा प्रोग्राम मागच्या 6 महिन्यापूर्वी देसाई साहेबांनी सगळ्या ह्या मुलांनी नियोजन केलं होतं, ते आज आम्ही सत्यात उतरवलंय. त्यामुळे आपण सर्वांनी असाच आशीर्वाद ठेवावा आणि या बाजारपेठेमध्ये भविष्यामध्ये जे काय असेल ते आपण सर्वांनी आमचं कार्यालय आहे या ठिकाणी केव्हाही आम्हाला भेट द्यावी. ज्याचा प्रश्न असेल तो सोडवला जाईल एवढे सांगतो.
गेल्या 6 वर्षांपासून प्रशासनाचं लक्ष वेधून सुद्धा स्थगिती न मिळालेल्या बोगस प्रस्ताव सादर करून शासनाचा करोडो रुपये निधी वाया जाणाऱ्या खानोली कोंडुरा ते येरमलिंगाचे देवालय या रस्त्याच्या कामाला तात्काळ स्थगिती मिळावी या मागणीसाठी वांगणी येथील योगेश तांडेल यांच्यासह शेतकऱ्यांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू आहे. नमस्कार, मी योगेश तांडेल. हा जो रस्ता आहे वेंगुर्ले तालुक्यातील खानोली कोंडुरा ते येरमलिंगाचे देवालय हा मुख्यमंत्री सडकमधून प्रस्तावित रस्ता आहे. या रस्त्याच्या एकूण 2 टेंडर काढल्या गेल्या. दुसरी गोष्ट, त्या ठिकाणी कायदेशीर बाबींची पूर्तता न करता जमीन त्या ठिकाणी संपादित केलेली नाही. असं असून त्या ठिकाणी शासनाचा जवळजवळ 2.25 कोटी रुपये खर्च घालण्याचा प्रयत्न शासन करत आहे. तर आमचा त्याला विरोध कुठल्याही गोष्टीला नाही, परंतु त्या ठिकाणी जे काय आहे ते नियमबाह्य काम चालू आहे. कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यात यावी. त्याचबरोबर या ठिकाणी शेतकरी जे बसलेले आहेत त्या शेतकऱ्यांची त्या ठिकाणी माडबागायती आहे आणि त्या माडबागायतीवर अतिक्रमण करून आणि या शेतकऱ्यांची जमीन आहे, शेतकऱ्यांनी कुठल्याही कागदपत्राने शासनाला किंवा कुठल्याही स्थानिक ग्रामपंचायत कुठल्याही कार्यालयाला दिलेली नसताना सुद्धा त्या ठिकाणी माडबागायतीचं नुकसान करून त्या ठिकाणी बेकायदेशीर रस्त्याचं काम केलं जात आहे. त्याला या शेतकऱ्यांनी पण पूर्णतः विरोध दर्शवलेला आहे. त्याचबरोबर या प्रश्नाबाबत गेली 6 वर्ष सातत्याने पाठपुरावा करत आहे, परंतु त्याला शासन कुठल्याही पद्धतीने आम्हाला न्याय देत नाही. त्यामुळे आम्ही या ठिकाणी आज उपोषणाला बसलेलो आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीए सरकारच्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान म्हणून 3ऱ्यांदा शपथ घेत हॅट्रिक केली. महाराष्ट्रातून नितीन गडकरी, पियुष गोयल, रामदास आठवले, रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ, प्रतापराव जाधव यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र महाराष्ट्रात महायुतीचा बोलबाला ज्या कोकणानं राखला त्या कोकणपट्टीला मंत्रिपदापासून वंचित राहण्याची नामुष्की उडवली आहे. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि पालघर हे कोकण किनारपट्टीचे जिल्हे म्हणजे शिवसेना पक्षाचा बालेकिल्ला असं चित्र होतं. शिवसेना पक्षाचे पारंपरिक मतदारसंघ म्हणून या मतदारसंघाकडे पाहिलं जात होतं. मात्र या निवडणुकीत हे चित्र पूर्णतः बदलल्याचं पाहायला मिळालं. कोकणातील केवळ एक भिवंडीची जागा वगळता सर्व जागा महायुतीच्या पारड्यात गेल्या. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यातील एकूण 6 जागांपैकी 5 जागा महायुतीनं मिळवल्या. महाराष्ट्रात नाकातोंडावर आपटलेल्या महायुतीचा केवळ कोकणात बोलबाला होता. मात्र या कोकणच्या वाट्याला केंद्रीय मंत्रीपद, राज्य मंत्रीपद सुद्धा आलेलं नाहीये. त्यामुळे कोकण मंत्रिपदापासून सध्या तरी वंचित आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गातून नारायण राणे, रायगडमधून सुनील तटकरे, ठाण्यातून नरेश म्हस्के, कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि पालघरमधून डॉक्टर हेमंत सावरा महायुतीचे खासदार निवडून आले. भिवंडी वगळता कोकण पट्ट्यात महायुतीला यश मिळालंय. मागच्या सरकारमध्ये केंद्रीय मंत्री असणारे भाजप नेते नारायण राणे यांना यावेळी शपथ देण्यात आलेली नाही. राष्ट्रवादीच्या सुनील तटकरेंसारखा नेता अंतर्गत राजकारणाचा बळी पडला. कल्याणमधून हॅट्रिक करणाऱ्या श्रीकांत शिंदेंनी शिवसैनिकाला संधी दिली. त्यामुळे कोकणच्या पदरी घोर निराशा पडली आहे. महाराष्ट्रामध्ये 17 खासदार महायुतीचे निवडून आले आणि त्याच्यातले सर्वाधिक खासदार हे कोकण पट्ट्यातले आहेत. म्हणजे जर बघितलं तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग असेल, रायगड असेल, पालघर असेल, कल्याण आणि ठाणे असेल, या ठिकाणी सगळे जे खासदार आहेत ते महायुतीचे निवडून आले. भिवंडीचा एक खासदार वगळता 6 पैकी 5 खासदार हे महायुतीचे आलेले असताना खऱ्या अर्थानं कोकणला मंत्रीपद मिळणं हे खरं गरजेचं होतं. मात्र कालच्या शपथविधी सोहळ्यामध्ये कोकण वंचित राहिल्याचं दिसून आलं. त्या ठिकाणचे विद्यमान खासदार नारायण राणे हे मागच्या वेळी राज्यसभेचे खासदार होते आणि कॅबिनेट मंत्री होते. मात्र यंदाच्या मंत्रिमंडळात त्यांना स्थान दिलेलं दिसत नाहीये, त्यांना शपथ दिलेली दिसत नाहीये. त्याच्यामुळे कोकणातलं एक कॅबिनेट मंत्रीपद त्यांच्या माध्यमातून गेलेलं दिसतंय. तर दुसरीकडे सुनील तटकरे यांचंही राज्य मंत्रिपदासाठी, कॅबिनेट मंत्रिपदासाठी चर्चा होती. मात्र प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांच्या वादामध्ये त्यांना देखील संधी मिळालेली नाही. एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांनाही मंत्रिपदाची ऑफर होती. मात्र त्यांनी शिवसैनिकांना प्राधान्य दिलं असल्यामुळे ते मंत्रिपद देखील या ठिकाणी आलेलं आहे. अशा पद्धतीनं कोकणाला मंत्रिपदापासून वंचित राहावं लागलं. कॅबिनेट मंत्रिपद ना कॅबिनेट राज्यमंत्रीपद. महाराष्ट्रात महायुतीला जे सपशेल अपयश पाहायला मिळालं मागच्या 2019च्या तुलनेत केवळ महायुतीचे 17 आणि भाजपचे केवळ 9 खासदार निवडून आले. 14 खासदार या ठिकाणी त्यांचे पराभूत झाले आणि असं असताना कोकणानं 6 पैकी 5 खासदार निवडून दिले असताना कोकणाला मंत्रिपद मिळणं हे आवश्यक होतं असं कोकणवासियांचं म्हणणं होतं, कोकणवासियांची अशी भावना होती. मात्र काल कोकणवासियांच्या पदरी निराशा पडलेली पाहायला मिळते.
एनडीएच्या मंत्रिमंडळातून कोकण वंचित राहिलाय, त्यामुळे आगामी मंत्रिमंडळ विस्तारात कोकणच्या पदरी चांगलं मंत्रिपद मिळेल या आशेवर आता कोकणी जनता आहे। विनायक गवस, कोकण 7 लाईव्ह, सिंधुदुर्ग। शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर, गो रॉयल विथ ऑक्सफर्ड। वैभव नाईकांनी राऊतांचं काम केलं नाही, बबन शिंदेंचा गौप्यस्फोट। सिंधुदुर्ग किल्ला आता टपाल पाकिटावर। आणि कोकणच्या पदरी निराशा, कोकण 7 लाईव्हचा स्पेशल रिपोर्ट। हेडलाईन्सचे प्रायोजक होते टायझर, गो रॉयल विथ ऑक्सफर्ड। बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। पाहत राहा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्ह। धन्यवाद।